सर्वात मोठी बातमी महाराष्ट्राचे राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी ठाकरे गटाचे माजी खासदार राजन भोसले यांनी मोठा डाव टाकला आहे. राजन भोसले यांनी म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर ठाण्यातील शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि इतर 22 लोकसभा उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे राजन भोसले यांचा पराभव केला होता. नरेश म्हस्के यांना 6,32,789 मते पडली तर राजन भोसले यांना 4,58,519 मते पडली होती. जवळपास 1,74,000 मताधिक्यांनी नरेश म्हस्के निवडून आले होते. राजन भोसले यांच्या याचिकेत म्हटले आहे की नरेश म्हस्के यांना एका प्रकरणात दोषी ठरवले असतानाही त्यांनी निवडणूक लढवली. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात दोषी ठरवले नसल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला आहे, जो निवडणूक आयोगाची दिशाभूल करणारा आहे. न्यायमूर्ती रियाज छागला यांनी सर्व प्रतिवाद्यांना नोटीस जारी केली आहे. पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे. राज्यात आमदार, खासदारांविरोधातील 404 फौजदारी खटले अद्यापही प्रलंबित आहेत.